उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतील। ही केवळ सदिच्छा भेट असेल असं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याचा अर्धवट आणि एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता। या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे। विविध 12 लोक आणि काही हँडलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचं दाखवण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न होता। समाजामध्ये अशांतता पसरवणे, स्वतःचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी असत्य गोष्टींची मदत घेणे, या देशातील राज्यातील व्यवस्था आणि व्यक्ती, नेतृत्व आणि पदावर बसलेल्या व्यक्ती यांच्या विरोधात जनमत अनैसर्गिकरित्या असत्य पद्धतीने निर्माण करणे, हा प्रकार त्यातलाच आहे। आणि म्हणून संविधानाच्या संदर्भामध्ये जनमानसामध्ये डोकी भडकवण्यापर्यंतचा अपप्रचार, गैरप्रचार, अप्रचार हे करण्यामागच्या मंडळीचं कारण काय आहे, हा आमचा सवाल आहे।